75 पार. मी तर म्हणतो 75 पार कशाला म्हणता? तुमच्याकडे साम आहे, दंड आहे, पैसे आहेत, प्रशासन आहे. 95 पार म्हणा. उरलेल्या 7 मध्ये आम्ही, जनता ठरवेल. तुम्हाला शोभत नाही 75 पार. विजयकुमार देशमुख साहेबांनी आणि सुभाष बापूंनी नेतृत्व केलं सोलापूरचं. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला काय यश आलंय? 50 जणांचं यश आलंय. त्यावेळेस तत्कालीन जे आता आमदार आहेत ते विरोधात होते तरी 50 येते. मग विरोधात असताना 50 येते, तुम्ही आल्यावर काय होणार? 75. तुम्ही 95 म्हणा. काँग्रेस तुम्ही चालवली आहे, शिवसेना एक काळ तुम्ही चालवली आहे, आता भाजपी तुम्ही चालवालात असं म्हणता. तर तुम्ही असं जर म्हणत असाल तर 95 पारशिवाय तुम्हाला कुठलाही पर्याय नाही असं मला वाटतं. 1000 फॉर्म आलेत ना, 1200. मी म्हणतो 1200 मला शोभत नाही. 2500-3000 असा आकडा दिला पाहिजे होता. 102 लागणार आहेत. 103 नंतरचे जे काही चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा जागा आमच्याकडे आहे. सोलापूर हे काय फक्त पाहुण्या रावळ्यांचं शहर नाही आहे की माझा मेहुणा, माझी सासू, माझी बायको, माझं हे असं नाही आहे. मागच्या वेळेस जे काही यश लोकसभेत, विधानसभेत आलंय ते फक्त आपण एकत्रित होतो हे भान असलं पाहिजे. त्यामुळं आम्हाला तुमच्यावर जायला कुठली अडचण नाहीच आहे. आमची एवढी का अलर्जी झाली आहे, आम्ही का नकोशे झालोय, हा विषय आहे. आता आपल्या कार्यालयापुढे म्हणजे शिवसेनेच्या कार्यालयापुढे मोठा जल्लोष झाला. आता कार्यकर्त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की नगरपालिका तो एक झाकी है और महानगरपालिका भी बाकी आहे. या सगळ्या 12 ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या विजयाकडे तुम्ही कसं बघताय नेमकं, आणि जिथे जिथे विजय झाला त्याबद्दल नेमकी काय सांगाल? कारण मीमांसा काय होती, अचानक शिंदे सेनेला इतकं चांगलं यश कसं काय मिळालं, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नगरपालिकेचा निकाल बघता, खास करून सोलापूर जिल्ह्यातला निकाल बघता, या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने येते की लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांवर प्रचंड मोठा विश्वास ठेवून परत एकदा शिंदे साहेबांचा चेहरा, शिंदे साहेबांचा करिश्मा या महाराष्ट्रामध्ये चाललेला आपल्याला बघायला मिळतंय. आदरणीय शिंदे साहेब ज्या पद्धतीनं शिवसेना संघटनमध्ये काम करतात, शिवसैनिकांसाठी उभे राहतात, शिवसैनिकाला मदत करण्यासाठी आम माणसाला केंद्रबिंदू मानून मदत करतात, त्याचा हा करिश्मा आहे. ज्या लोकांनी घरात बसून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, फक्त फेसबुक लाईव्ह असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ह्या गोष्टी आवडत नसतात. लोकांना फील्डवर जाऊन नेता काम करणारा पाहिजे. आदरणीय शिंदे साहेबांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सभा केल्या. तुम्ही बघितलं असेल, अक्कलकोट दुधनी इथं शिंदे साहेबांची सभा झाली, तुम्हाला मोहोळला सभा झाली, सांगोल्याला सभा झाली. महाराष्ट्रात 54 ठिकाणी आणि सोलापूर जिल्ह्यात 2-4 ठिकाणी सभा करणारा एकमेव नेता ठरला. शिंदे साहेब ज्या ज्या ठिकाणी सभा केले तिथले ॲव्हरेज काढून बघा, तिथं सगळीकडे शिवसेनेला प्रचंड चांगले यश आले. तुम्ही म्हणाल करमाळ्यातल्या विजयाबद्दल नेमकं काय सांगा? करमाळ्यामध्ये जे काही यश आलंय, जे काही करमाळ्यामध्ये निवडून आलेले उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सांगतो, खरं तर वास्तविक करमाळ्याचा 100% विजय आमचा झाला असता. त्याचं कारण असं होतं की विधानसभेत जे बागल उमेदवार होते ते आमच्या पक्षाचे उमेदवार आणि तिथं दुसरा जो गट आहे तो जगताप गट आहे. जगताप गट आणि बागल गट एकत्रित जर लढले असते तर करमाळ्यामध्ये नक्कीच आम्हाला अजून ह्याच्यापेक्षा चांगलं करता आलं असतं. आमचा विधानसभेचा उमेदवार आणि जगताप हे वेगवेगळे लढून सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून दिले. पण जर ते एकत्रित राहिले असते, कारण आमचा विधानसभेचा उमेदवार होता बागल आणि जे विरोधक आहेत तेही आमच्याकडे होते, पण तिथं काही गोष्टी घडल्या, काही लोकांनी घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं करमाळ्यामध्ये थोडा आम्हाला नगरसेवक हाताला आले पण तिथं काय करता आलं नाही. पण तेच उलट तुम्ही बघितलं असेल मोहोळमध्ये ज्या पद्धतीनं काही लोकांना त्यांनी पक्षात प्रवेश करून घेतला, मोहोळमधला जो विजय आहे त्यामधले सांगितलं होतं की शिवसेनेकडे तिथं ठोस असं नेतृत्व नाही. तिथं सर्वसामान्य शिवसैनिक या सगळ्या आघाडीचं नेतृत्व करते, शिवसेनेचं नेतृत्व करते आणि समोर बलाढ्य राजन पाटलांसारखी शक्ती होती. राजन पाटलांना घेत असताना त्यांनी बराचसा असं दाखवलं होतं की मोहोळ असेल, अनगर या इथं त्यांना यश येईल, पण मोहोळमध्ये लोकांनी दाखवून दिलं. मोहोळमध्ये उघाटाची शक्ती मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा तिथं सुद्धा त्यांना सपशेल नाकारलं लोकांनी आणि शिवसेनेच्या नवक्या युवा टीमला तिथं लोकांनी स्वीकारलं. शिंदे साहेबांचा करिश्मा तुम्हाला तिथेही चालला. अनगरच्या बाबतीत काय, राजन पाटील साहेब जिथं असतात तिथं अनगरचा विजय असतो. अनगरच्या विजयाने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर खुश होत असेल तर मला वाटतंय ती त्यांची खूप मोठी फसवणूक आहे. भारतीय जनता पार्टी आज जरी 12 जागा लढून जर ते सांगत असतील की 4 जागा जिंकल्या, आम्ही 4 जिंकल्या, त्यातली अनगरची जागा जिंकून न जिंकल्यासारखी आहे, ती वैयक्तिक राजन पाटलांची जागा आहे. हे कायम सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आज जरी म्हणत असतील आम्ही 4 जिंकल्या, 4 नाही जिंकल्या बेट्यांना तुम्ही समजून घ्या, तुम्ही सपशेल तिथं फक्त राजन पाटलांना आणण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात.
राजन पाटील का आलेत, राजन पाटील भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहेत म्हणून आलेत का, ह्याचा पण अभ्यास करण्याचा विषय आहे. राजन पाटील तिथल्या स्थानिक राजकारणाला, त्यांच्या पक्षात होत असणाऱ्या अंतर्गत वादाला कंटाळून ते तुमच्याकडे आले. राजन पाटील भारतीय जनता पार्टीत मनापासून आलेत का, हाच खूप संशोधनाचा विषय आहे. सांगोल्याच्या विषयात महत्वाचे आहे, जिथं आमचा ठाण्या भाग शहाजी बापू पाटील आहे, तिथं तुम्ही बघितलं असेल शहाजी बापू पाटलांना अडचणीत आणण्यासाठी प्रचंड ताकद लावली गेली. पालकमंत्री स्वतः ठाण मांडून बसले. पालकमंत्र्यांनी ज्यांच्यावर कधीच युती होत नाही अशांबरोबर युती केली, अशा लोकांना एकत्रित घेतलं. त्या मला वाटतं तिथल्या देशमुख आमदार जे आहेत त्यांना एकत्रित केलं. तेवढं करून सुद्धा त्यांना तिथं सपशेल लोकांनी नाकारलं. तिथं यश तर शहाजी बापूंना मिळालंच, पण शहाजी बापूंची ताकद आज प्रचंड मोठी, आमदारकीपर्यंत अशाच पद्धतीची शहाजी बापूंची लाट तिथं सांगोल्यात तुम्हाला बघायला मिळाली. दुधनीमध्ये प्रतिष्ठेची निवडणूक ठरली होती. दुधनी हे माजी मंत्री सीताराम म्हेत्रे साहेबांचा गड म्हणून पहिल्यापासून तो ओळखला जातो. शिंदे साहेब म्हेत्रे साहेबांच्या प्रवेशाला आल्यानंतरच शिंदे साहेबांची आणि म्हेत्रे साहेबांची काय ताकद आहे ते शिंदे साहेबांनी डोळ्यांनी बघितली होती. रात्री सकाळी 11 वाजता होणारी सभा रात्री 11 वाजता झाली, 12 तास लोक थांबून राहिले. त्याच वेळेस शिंदे साहेबांनी ओळखलं होतं की सिद्धाराम म्हेत्रे साहेबांची खऱ्या अर्थानं ताकद आहे आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवले. या दुधनीमध्ये गेल्या वर्षी मला वाटतं निसटचा विजय त्यांचा भारतीय जनता पार्टीचा झाला होता. तिथं नगरसेवक हजे आले होते, म्हेत्रे साहेबांचे आले होते आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला होता. पण यावेळेस लोकांनी झालेली चूक दुरुस्ती करून अतिशय चुरशीची इलेक्शन झाली दुधनीची. तिथं लोकांनी म्हेत्रे साहेबांचा प्रथमेश म्हेत्रे जो त्यांचा घरातला उमेदवार आहे, पुतण्या आहे, त्याला इतक्या चांगल्या ताकदीनं एका युवा चेहऱ्याला निवडून दिलं. सगळ्या गोष्टीनं तिथल्या स्थानिक आमदारांनी ताकद लावण्याचा प्रयत्न केला, दुधनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी तिथं त्यांना सपशेल नाकारलं. राहिला विषय महिंदर्गीचा. महिंदर्गी दुधनी जवळ आहे. महिंदर्गी एकदम छोटीशी नगरपालिका आहे. महिंदर्गी एक मोठं खेडेगाव म्हणलं तरी काय वावगं होणार नाही अशा पद्धतीचं आहे. पण महिंदर्गीत तुम्ही बघितलं असेल स्थानिक स्वराज्य आम्ही सगळे एकत्रित होतो, तिथली स्थानिक स्वराज्य आघाडी केली होती आणि या सगळ्यामध्ये महिंदर्गीत त्यांना निसटता भारतीय जनता पार्टीला यश आलं जरी असलं तर महिंदर्गीचा विजय हा धनाने आलेला विजय आहे. कारण गावात राहणारी लोक किती पैसे खर्च करू शकतात, गावात राहणारा कार्यकर्त्याची किती क्षमता असू शकते. तुम्ही तिथं महिंदर्गीमध्ये सगळ्या गोष्टींचं बळ वापरलं गेलं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तर माहित आहे धनशक्तीचा वापर झाला, सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न आला. प्रशासन तुमच्याबरोबर होतं, पोलीस तुमच्याबरोबर, तहसीलदार तुमच्याबरोबर, BDO तुमच्याबरोबर, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांना तिथे निसटता विजय आला. अक्कलकोट नगरपालिका ही पारंपरिक भारतीय जनता पार्टीकडेच आहे. भारतीय जनता पार्टीने अक्कलकोट नगरपालिका जिंकली म्हणजे काय खूप मोठं काम केलं असं मी का मानत नाही. ह्याचं कारण सांगतो. सिद्धाराम म्हेत्रे साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते, तेव्हा सुद्धा अक्कलकोट नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून आली. भारतीय जनता पार्टीचा तिथला जो कार्यकर्ता आहे, तिथलं ज्या पद्धतीचं संघटन आहे, कदाचित त्या संघटनेचा आणि त्या लोकांचा तो विजय मानावा लागेल. पण भारतीय जनता पार्टीच्या पारंपरिक जागेतली ती जागा आहे. म्हणजे आज जरी पालकमंत्री साहेब सांगत असतील की आम्ही परवाच त्यांचं मला वाटतं मी स्टेटमेंट ऐकलं होतं की 12 पैकी एखादी जागा कुणाला तर दुसऱ्याला जाईल, असं इतक्या सहजरित्या ते बोलून गेले होते. पण आज मला वाटतं त्यांना त्यांची बाईट तुम्ही पत्रकारांनी दाखवली पाहिजे. साहेब तुम्ही त्यावेळेस काय म्हणला होता? आता कारण लेबर असे सांगायला सगळ्यांकडे आहेत, पण शेवट रिझल्ट द्यावा लागतो. दुधनी सारखी नगरपालिका ती हारली, अक्कलकोटमध्ये जिंकले, पण महिंदर्गी आणि राजन पाटलांची जी अनगर आहे, ह्या 2 नगरपालिका असून नसल्यासारख्या. ह्या नगरपालिका नाही, ही छोटीशी खेडेगाव आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला तिथं सुद्धा यश आलेलं नाही. राहिला विषय बार्शीचा, हा खूप महत्वाचा विषय. सोलापुरात गाजलेली निवडणूक बार्शी आहे. बार्शीमध्ये ज्या पद्धतीनं राजा राऊत साहेब हे शिवसेनेचे उमेदवार होते विधानसभेला आणि यावेळेस त्यांनी शिवसेना म्हणूनच आमच्या बरोबर होते, आम्ही तिथं युती केली त्यांच्याबरोबर. जर तुम्ही मला एक सांगा, बार्शीमध्ये जर शिवसेना स्वतंत्र लढली असती, आम्ही धनुष्यबाणाचा उमेदवार दिला असता आणि धनुष्यबाण म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेब उभे टाकले असते तिथं, तर तिथं काय झाली असती परिस्थिती आम्हाला सांगायची गरज नाही. आम्हाला कदाचित यश आलं असतं, न्याय आला असतं माहित नाही, पण नक्कीच आज भारतीय जनता पार्टीचा जो काही नगराध्यक्ष झालाय तो आम्हाला घेतल्याशिवाय झाला नसता. कदाचित उभाटाचा झाला असता, पण नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झाला नसता. हे यश तुम्हाला दोघांचं यश आहे. शिंदे साहेबांचा करिश्मा बार्शीत सुद्धा चाललेला आहे, कारण बार्शीत
जी मागचं इलेक्शन झालंय ते धनुष्यबाणावर झालंय. बार्शी कायम धनुष्यबाणाच्या चिन्हाला ताकद देणारी बार्शी आहे, पण तिथं यावेळेस बॅलेट पेपरवर धनुष्यबाण नव्हतं, म्हणून भारतीय जनता पार्टीला तिथे यश आलं असं म्हणावं लागेल. मोडचा विषय सांगा बापू. महायुती जिथे झाली नाही सर्व पंढरपूरच्या बाबतीत मी आवर्जून सांगतो, पंढरपुरामध्ये बालके असतील, आम्ही एकत्रित शिवसेना सर्व पक्ष एकत्रित येऊन आम्ही आघाडी केली. शिंदे साहेबांनी बालकेंबरोबर जेव्हा बैठक झाली तेव्हाच सांगितलं होतं की भारत नानाचे माझे प्रचंड चांगले जुने संबंध आहेत आणि बालके नानांच्या सुनबाई उभारत असतील तर आपण उभं राहणार नाही, आपण त्यांच्या सोबत राहणार आहे आणि आपली सगळी शक्ती आम्ही पंढरपुरामध्ये त्यांच्या सोबत राहतो असं सांगितलं होतं. तोच पॅटर्न आम्ही पंढरपुरात केला, तोच पॅटर्न आम्ही मंगळवेढ्यात राबवण्याचा प्रयत्न झाला. मंगळवेढा पंढरपूर सीट कुणी म्हणत नव्हतं की आघाडीची येईल, सगळ्याला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी, कारण का तिथं परिचारक सारखं नेतृत्व आहे, तिथं समाधान आवताडे सारखं नेतृत्व आहे, तिथं असे आणि त्यांच्या पाठीमागं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे एक अजून एक बलाढ्य शक्ती आहे. या तिघांना असं वाटत होतं की या दोन्ही नगरपालिका ते अशा जिंकतात, पण परिस्थिती काय ठरली, लोकांनी कशा पद्धतीचा कौल दिला, या गोष्टी वेळेत सावध होऊन विचार करण्यासारखे. जो पॅटर्न विधानसभेत चालला तो एकनाथ शिंदे साहेबांचाच चेहरा चालला. लोकांनी शिंदे साहेबांनाच नेतृत्व म्हणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं याकरिता तो कौल दिला होता. तोच कौल आज महाराष्ट्राच्या जनतेला लोकांना नगरपालिकेमध्ये दिसत आहे. एक काळ असा होता की घर तिथे शिवसेना होती, गाव तिथे शाखा होती. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातला जो ग्रामीण ग्रामस्थ आहे, खेडूत वर्ग आहे, तो शिवसेनेला मानणार होता. त्याचा थेट इफेक्ट झाला असं जाणवतं. 100% प्रत्येक खेडेगावामध्ये गळ्यात शेला घातलेला शिवसैनिक तुम्हाला पूर्वीपासून बाळासाहेबांच्या विचाराचा प्रत्येक ठिकाणी होता. पण तुम्हाला माहित आहे उभाटाचं जे नेतृत्व करतात उद्धव साहेबांनी अशा लोकांकडे कधीही लक्ष दिलं नाही. या लोकांना छातीचं लावण्याचं, त्याला गळ्याला मिळवण्याचं काम फक्त कोण केलं असेल तर ते एकनाथजी शिंदे साहेब करतात. साहेबांना कुठलाही तळागाळातला शिवसैनिक असू दे, ते माझा शिवसैनिक आहे, तो माझ्या घरातला व्यक्ती आहे, अशा पद्धतीनं शिंदे साहेब शिवसैनिकांच्या सोबत उभे राहिलेलं चित्र आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलंय की आज आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या बघा आणि आमच्यातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या बघा. आमच्याकडे आज सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा येण्याचा ओघ आहे. आज शिवसैनिक येत आहेत, काही लोक अजून थांबलेले आहेत, काही लोकांना अजूनही असं वाटत होतं की उद्धव साहेबांच्या वागण्यात, आदित्य साहेबांच्या ह्या सगळ्या गोष्टीत काहीतरी चेंज होईल आणि ती शिवसेना पुन्हा उभा राहील. पण आता त्यांना लक्षात येते की आम्ही बराच वेळ घालवला, सगळ्या गोष्टी केल्या, पण आम्हाला कुठेही बदल झाल्याचा दिसत नाही आणि ते आता ह्या टप्प्यात येत आहेत. आज सुद्धा शिवसैनिक सांगतात 2.5 वर्ष वाढ बघितलो बापू, पण आता मला लक्षात आलं की शिंदे साहेबांबरोबर जावं लागेल. आणि रोज आम्ही शिवसैनिकांचे प्रवेश घेतो, इथं आदर पक्षातून आलेले लोक ह्या सगळ्या गोष्टी करतो. शिवसेना यावेळेस एक चित्र होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकमेकाच्या उभे आहेत का काय अशी परिस्थिती होती. आम्हाला शिंदे साहेब वारंवार सांगतायत की आम्हाला कुठेही असा यावर्षीचं हे जे इलेक्शन आहे असं करायचं इच्छा नव्हती. आम्हाला भारतीय जनता पार्टी आम्ही एकत्रित जाऊ सन्मानपूर्वक या विचारातच आमचे नेते असतील, आमचे शिवसैनिक असतील हा विचार होता. पण त्यांना जर आमच्या समोर उभं टाकायचं असेल तर आमच्याकडे कुठला नाही लागला. आम्हाला तेवढ्याच ताकदीने उभं राहावं लागेल. जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांवर त्यांचं किती प्रेम आहे, कशा पद्धतीने ते लोक शिंदे साहेबांवर प्रेम करतात. राहिला विषय सोलापूर जिल्ह्यातल्या काँग्रेसचा, काँग्रेस तर तुम्हाला या इलेक्शनमध्ये मला वाटतं कुठं एखादा नगरसेवक आलाय का काय ते ओळखावं लागेल. नगराध्यक्ष तर दिसलाच नाही, पण कुठल्या नगरपालिकेत एखादा नगरसेवक आलाय का काय हे माहीत नाही. खासदारांनी या गोष्टीचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. बाबू, नगरपालिकांना निकाल समोर आलाय, जिथं युती झाली जिथं युती झाली नाही हे सर्व निकाल समोर आलेले आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकांकडे कसं पाहता आणि तुम्ही मित्रपक्ष युतीमधील मित्रपक्षांना काय सांगू इच्छिता निकालाकडे बघून? गेल्या 4-8 दिवसापासून तुम्ही बघितलं असेल की शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे इच्छुक उमेदवार येत आहेत, मुलाखतीला येत आहेत. ते स्वतः शिवसेनेत प्रवेश करतायत आणि आम्हाला उमेदवारी मागण्याकरता इच्छुक आहेत. 102 जागी आपण प्रचंड ताकदीने तयारीत आहोत. आमची इच्छा अशी होती की भारतीय जनता पार्टी आम्ही लोकसभेत तुमचं काम केलं, आम्ही विधानसभेत तुमचं काम केलं. ते काम करत असताना शिवसैनिक तुमच्यासाठी राबलाय. शिवसैनिकांनी तुमच्यासाठी प्रामाणिक काम करत असताना 1 रुपयाचा तुमच्याकडून अपेक्षा केली नाही. आमच्या लोकांना असं वाटत होतं, शिवसैनिकाला असं वाटत होतं, कारण भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांना निवडून आणण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा कष्ट काढले. महाराष्ट्रातले सरकार निवडून आणण्याकरता एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा, त्यांचा करिश्मा चाललेला आहे आणि शिवसैनिकांनी काम केलेलं आहे.
मग असं वाटत होतं की ते इलेक्शन नेत्यांचं आहे, आताचं येणारं इलेक्शन आहे ते कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. आणि कार्यकर्त्याच्या इलेक्शनमध्ये नेत्यांनी कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या भूमिकेतून काम केलं पाहिजे, नाही स्वतःचा इगो केला पाहिजे, नाही स्वतःचा अस्तित्व दाखवण्यासाठी ताकद, मी मोठा किती, माझे किती लोक, माझे पाहुणे किती आणले, माझे मेहुण्याला किती तिकीट मिळाले, या गोष्टीपेक्षा या इलेक्शन मध्ये महत्वाची गोष्ट काय आहे तर कार्यकर्ता, मग तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू दे किंवा शिवसेनेचा शिवसैनिक असू दे, हा राबलाय, ह्याच्या नेतृत्वाची गरज आहे आपल्याला, या माणसाला ताकद देण्याची गरज आहे. पण या सगळ्या स्वतःची शक्ती दाखवण्यामध्ये हे लोक भारतीय जनता पार्टीच्या लोकांना स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी, मी म्हणतो भारतीय जनता पार्टीचे काही लोक या युतीसाठी सकारात्मक आहे, काही शहरातले आमदार, काही मोठे पदाधिकारी आम्हाला वारंवार सांगतात की आम्ही युतीसाठी सकारात्मक आहे. पण काही लोकांचा जाणून बुजून सूर आहे की 75 पार. मी तर म्हणतो 75 पार कशाला म्हणता, तुमच्याकडे साम आहे, दंड आहे, पैसे आहेत, प्रशासन आहे, 95 पार म्हणा, उरलेल्या 7 मध्ये आम्ही, जनता ठरवेल. तुम्हाला शोभत नाही 75 पार, तुम्ही 95 पार म्हणलं पाहिजे. तुम्ही मोठे नेते ना, तुमची शक्ती खूप आहे. 75 पार तुम्हाला कसं शोभेल? कारण 75 पार भारतीय जनता पार्टी आणि आम्ही स्वतंत्र लढलो. गेल्या वेळेस 2017ला स्वतंत्र लढलो, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी 50 झाली. विजयकुमार देशमुख साहेबांनी आणि सुभाष बापूंनी नेतृत्व केलं सोलापूरचं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला काय यश आलंय? 50 जणांचं यश आलंय. त्यावेळेस तत्कालीन जे आता आमदार आहेत ते विरोधात होते तरी 50 येते. मग विरोधात असताना 50 येते, तुम्ही आल्यावर काय होणार? 75. तुम्ही 95 म्हणा, तुम्ही 95 मला शोभत नाही तुम्हाला, कारण तुम्ही एक काळ महापालिका चालवत होतात, तुमच्याकडेच आहे सगळं. काँग्रेस तुम्ही चालवली आहे, शिवसेना एक काळ तुम्ही चालवली आहे, आता भाजपी तुम्ही चालवालात असं म्हणता. तर तुम्ही असं जर म्हणत असाल तर 95 पारशिवाय तुम्हाला कुठलाही पर्याय नाही असं मला वाटतं. कारण तुम्हाला अशा पद्धतीचं किती, आता 1000 फॉर्म आलेत ना, 1200. मी म्हणतो 1200 मला शोभत नाही, 2500-3000 असा आकडा दिला पाहिजे होता. नाही, आकडाच द्यायचा ना, पण लागणार किती आहेत? 102च लागणार आहेत ना. हो, 102 लागणार आहेत. 103 नंतरचे जे काही चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा जागा आमच्याकडे आहे. सोलापूर हे काय फक्त पाहुण्या रावळ्यांचं शहर नाही आहे की माझा मेहुणा, माझी सासू, माझी बायको, माझं हे असं नाही आहे. सोलापुरामध्ये कार्यकर्त्याचं सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. सोलापूर हे 18 पगड जातींचं शहर आहे. सोलापुरात गल्ली बदलली की भाषा बदलते. सोलापुरात काय हे बदललं तर जात बदलते, धर्म बदलतो. सोलापूर शहर हे चांगल्याला हे कळलेलं नाही. मागच्या वेळेस जे काही यश लोकसभेत, विधानसभेत आलंय ते फक्त आपण एकत्रित होतो हे भान असलं पाहिजे. आता आपण जर स्वतंत्र असल्यानंतर काय करू शकताय याचा विचार तुम्ही करा. असं कारण आम्ही का सांगतो की आम्हाला आज ही युती तोडायची नाही. आम्ही एका विचाराचे आहोत. राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व शिंदे साहेबांनी मान्य केलं, देशाचं नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व शिंदे साहेबांनी मान्य केलंय. त्यामुळं आम्हाला तुमच्यावर जायला कुठली अडचण नाहीच आहे. आमची एवढी का अलर्जी झाली आहे, आम्ही का नकोशे झालोय हा विषय आहे. प्रभाग 7च्या बाबतीत सांगायचं ठरलं तर प्रभाग 7 मध्ये आम्हीच तुम्हाला ताकद दिलेली आहे. याआधी आम्हीच तुम्हाला निवडून आणण्यामध्ये आम्हाला तुम्ही खांद्यावर घेऊन पडलेलं आहे. हे सगळ्या सोलापूरकरांनी बघितलंय. जे काय आज सांगतात आमदार साहेब, त्यांना विचारा, ते आमदार व्हायच्या आधी नगरसेवक होते. नगरसेवक असताना ते आमच्या बरोबर होते, ते आमचे मित्र आहेत. आम्ही काय त्यांच्याबद्दल हे नाही आहे. पण त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आपण ज्यांच्यावर एकत्रित राहिलो अशा लोकांना असं अर्ध्यात सोडायचं नसतंय. आणि अर्ध्यात सोडलं तर लोक काय करतात हे लोकांनी दाखवून देतील. हा नगरपालिकाचा निकाल हा खूप सगळ्यांसाठी विचार करणारा निकाल आहे. माझी विनंती आहे की नगरपालिकेच्या निकालानंतर काही लोक विचार करून आमच्याबरोबर बसतील. आता कार्यकर्ते वरच्या बाजूला जल्लोष करताना म्हणत होते की ही केवळ आजचा जो निकाल लागलेला आहे तो केवळ लिटमस टेस्ट नाही तर हा ट्रेलर आहे. पण महापालिकेला मात्र पूर्ण पिक्चर दाखवून म्हणतात. काय रोख आहे नेमका? नाही, रोग काय नाही, आम्ही तेच सांगतो ना. बघा, नगरपालिका ही विधानसभेची रंगीत तालीम आहे असं म्हटलं जात होतं. कारण 288 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते, 288. आणि विधानसभेत आमदार किती आहेत? 288. म्हणजे योगायोग बी असा आला होता की 288 ठिकाणी फाईट झाली. पण फाईट होत असताना सगळीकडे भारतीय जनता पार्टीच्या समोर उभं राहण्याचं काम जर कुठला पक्ष केला असेल तर ते शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे. आणि जिथं आता तुम्हाला काही ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीच्या निकालामध्ये बार्शी स्वतंत्र त्यांना दाखवलं जात आहे, पण त्या बार्शीमध्ये आम्ही युतीत होतो.
हे शिंदे साहेब जिथं आलेत निवडून तिथं भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत नाही आहे, पण जिथं भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे अशा कित्येक ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबत आहे. म्हणजे बार्शी त्याचं उदाहरण आहे. बार्शीत जर तुम्ही सांगा आम्ही त्यांच्या सोबत दिसत नसेल, बॅलेट पेपरवर जर शिवसेना स्वतंत्र असती तर हा निकाल आला असता का? तर अशा महाराष्ट्रात अनेक जागा आहेत. माझी विनंती हीच आहे की आपण एका विचाराचे आपले मतदार आहेत, आपल्या विचारांनी ते मतदार एकत्र आलेले आहेत, तर अशा मतदारांचा हिरमूट नाही झाला पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्याला आपण न्याय देण्याकरता एकत्र आलो. शिंदेच्या शिवसेनेचा इतका मोठा जल्लोषात कार्यक्रम झाला, अनेक ठिकाणी त्या निकाल डिक्लेअर झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची एकनाथ शिंदेची काय इमेज आहे हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यानंतर येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना ही युती बरोबर राहणार की स्वतंत्र लढणार? नाही, आम्ही या इलेक्शन मध्ये 102 ची तयारी पूर्ण केलेली आहे. 102 ची. पण सन्मानजनक युतीचा प्रस्ताव असेल तर आम्ही एकत्र येऊ, अन्यथा एकला चलो हे सुरू आहे. धन्यवाद. ओके.